सिंधुदुर्ग नगरी आणि आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सवाची विशेष माहिती आणि देवगाडी विठ्ठल रुक्मिणी क्रिएशन प्रस्तुत यात्रेसाठी कोकणात जाऊया. निर्माती श्रीमती रुक्मिणी विठ्ठल ठाकूर, गीतकार राजेंद्र विठ्ठल ठाकूर, संपादक लेखन हेमंत विठ्ठल ठाकूर, सिंधुदुर्ग नगरी, संगीतकार मंगेश राऊळ, विशेष सहाय्य श्री आत्माराम सहदेव आंगणे, विनोद पितळे, सुभाष कुदळे, पुष्पा सरकाळे, सारांश लेखन आणि निवेदन महेंद्र कोंडे, सीमा कोंडे, ध्वनिमुद्रण मोईन भाई, डमरू स्टुडिओ बोरिवली, गायक गायिका किशोर नाईक, रुपाली सुतार, पौर्णिमा पवार आणि सचिन मोहिते, सहगायक दीपक मटकर, संतोष सकरे, पंकज साटम. तर चला यात्रेसाठी कोकणात जाऊया. महाराष्ट्र राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. सह्याद्रीच्या उत्तुंग घाटमाथ्यापासून कोकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीपर्यंत विविध वैशिष्ट्यांनी नटलेला समृद्ध प्रदेश महाराष्ट्र. रेवा, वर्धा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरीच्या जलधारांनी समृद्ध केलेला आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या सिंधू सागरासारख्या सर्वसमावेशक आचार विचारांनी भारलेला महाराष्ट्र. त्यातही पूर्वेला सह्यागिरीच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग सागराच्या विस्तीर्ण लाटांनी नटलेली कोकण नगरी म्हणजे जणू विधात्याने रेखाटलेलं नितांत सुंदर निसर्गचित्र. जन्मजात सौंदर्याचं कोंदण लाभलेला हा कोकण प्रदेश ही परशुराम भूमी म्हणजे जणू पृथ्वीवरलं नंदनवनच. यामध्ये निसर्गाच्या अलौकिक किमयेचा आपल्याला साक्षात्कार घडतो तो विजयदुर्गापासून रेडीपर्यंत नारळी पोफळीच्या बागांनी नटलेल्या वेंगुर्ला, निवती, आचरा, मालवण इथल्या विस्तीर्ण सागर किनाऱ्यावरील शुभ्र रुपेरी वाळूने विलक्षण मोहक बनलेल्या इतिहासाचे बुलंद अधिष्ठान लाभलेल्या निसर्गरम्य जिल्ह्यात अर्थात सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावनगाव एक पर्यटन स्थळ आहे. लाल तांबडी माती, हिरवी कंच झाडी, गगनाला गवसणी घालणारी नारळी पोफळीची बन, निळाशार अथांग दर्या, फुलाफळांची लक्षणीय विविधता, पर्यटकांच्या साहसी वृत्तीला खुणावणाऱ्या डोंगर दऱ्या, कडेकपारी असे अत्यंत मनोवेधक नैसर्गिक चित्र सिंधुदुर्गात ठाई ठाई दिसते. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण पश्चिम किनाऱ्यावर अगदी दक्षिणेकडे वसलेला सिंधुदुर्ग. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला सह्यागिरीच्या रांगा, उत्तरेला रत्नागिरी तर दक्षिणेला गोवा, कर्नाटक राज्याच्या हद्दी आणि यामध्ये वसलेला समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. 5207 चौरस किलोमीटर पसरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी असे 8 तालुके. इथून कोल्हापुरात जायचे असेल तर आंबोली, करूळ किंवा फोंडा घाट चढावा लागतो. तर रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी सृष्टी सौंदर्याची उधळण करणारी राजापूरची घाटी उतरावी लागते. सिंधुदुर्गात वाघोटन, देवगड, कर्ली, तेरेखोल, सुख, शांती, निर्मलागड, कालावद, भंगसाळ, आचरा, मोसेमाड अशा 1 डझन नद्या आहेत खऱ्या, पण त्या सगळ्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या. मात्र सिंधुदुर्गाचे खरे वैभव आहे ते 121 किलोमीटर लांबीच्या अप्रतिम सागर किनाऱ्या. समुद्र किनाऱ्यालगतच्या कालावल, आचरा, मोतीमाड, देवगड अशा प्रमुख खाड्यांमधून लहान लहान होड्यांनी होणारी वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी ही देखील जमेची बाजू. निसर्ग देवता या प्रदेशावर इतकी लुब्ध झाली असावी की तिच्या ओंजळीतले सुंदरतेचे सारे वैभव तिने इथेच उधळून दिले असावे. स्वच्छ नितळ समुद्र किनारे, आंगणेवाडी, कुणकेश्वर, आरवली अशी अनेक श्रद्धास्थाने, अभिमानाने ऊर भरून यावा असे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे ऐतिहासिक किल्ले,
त्या भोवताली पद्मगड, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड, निवती, मनोहरगड, मनसंतोषगड, सिद्धगड, शिवगड, रामगड, देवगड या आणि अशा अनेक गडकिल्ल्यांचे कोंदण, धामापूर, मुळदे या ठिकाणचे रम्य तलाव अशा असंख्य लोभसवाण्या गोष्टींनी सिंधुदुर्गाची समृद्धी वाढवलेली आहे. या संपन्नतेत आणखीन भर घातली ती इथल्या बोलीभाषेने. माणसा माणसातील प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारी मालवणी बोली, सिंधुदुर्गाची ख्याती वाढवणारी. मालवणी बोलीप्रमाणेच मालवणी जेवण आणि मालवणी आदरातिथ्य हा देखील सिंधुदुर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा. पुराण काळी भगवान परशुरामांनी सागर हटवून या भूमीची स्थापना केली. सीता शोधार्थ जाताना भगवान श्रीरामांचा या भूमीला पदस्पर्श झाला. भगवान श्रीकृष्णही कालयवनाच्या मृत्यूनंतर याच भूमीवरून करवीरला गेले. भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी 3 अवतारात उल्लेख असलेली ही पवित्र पावन भूमी. इसवी सन 1664 मध्ये इथल्या कुरटे बेटावरील 48 एकर क्षेत्राकडे छत्रपती शिवप्रभूंची नजर गेली आणि त्यांच्या दूरदृष्टीतून उभा ठाकला मराठी आरमाराला बुलंद करणारा किल्ले सिंधुदुर्ग. मालवणपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या किल्ल्याच्याच नावाने पुढे 1981 मध्ये स्थापना होऊन ओळखला जाऊ लागला सिंधुदुर्ग जिल्हा. गौरी गणपती आणि शिमगा अर्थात होळी हे जिल्ह्यातील मुख्य सण. अस्सल मालवणी चाकरमान्याला गावची ओढ लावणारे. इथले जत्रा, दहीकाले, दशावतारी नाटके, भजनी मंडळे, ग्रामदेवतांचे उत्सव सारे काही आगळे वेगळे. परंपरा जपणारे, संस्कृती टिकविणारे. यातही खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडते ते इथल्या देवस्थानांच्या यात्रांमधून. आंगणेवाडीतील भराडी मातेची यात्रा, देवगडातील कुणकेश्वर यात्रा, बिळवश्रीची सातेरी देवी, मसुऱ्याची श्री माऊली, कुणकवळे येथील श्री दुर्गादेवी आणि श्री ब्रह्मदेव, रेडीचा द्विभुज गणेश, भिरवंड्याचा श्री रामेश्वर, वाड्याचा श्री विमलेश्वर, रेवंदीमधले भद्रकाली माता मंदिर, डांगमोडे येथील श्री रवळनाथ मंदिर, तेंडोली येथील रवळनाथ पंचायतन, कुडाळचे केळबाई मंदिर, सोनुर्लीची माऊली देवी, नाधवड्याचा ब्राह्मण देव, मुणगेची भगवती देवी, घोणसरीचे श्री गणेश मंदिर, खवणेचा महारुद्र मारुती, खारेपाटणचा महादेव जयंती उत्सव, तळवडे येथील सिद्धेश्वर अशा अनेक देवदेवतांच्या कृपाशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आध्यात्मिक शांती समाधानाचा वरदहस्त लाभलेला आहे. या आध्यात्मिक मार्गावर लक्षावधी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीची यात्रा म्हणजे सिंधुदुर्गाचे पारमार्थिक वैभव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावच्या 12 वाड्या आहेत. ग्रामा माझी नामे नटलो, ग्रामा माझी नामे नटलो या परमेश्वरी उक्तीप्रमाणे आपण ज्या गावात जातो तेथे आपल्याला देव भेटतो. मालवण शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असणारी आंगणेवाडी ही या मसुरे गावच्या 12 वाड्यांपैकीच एक लहानशी वाडी. आंगणेवाडी लहानशी असली तरी तिचे महात्म्य मात्र लक्षावधी भाविक भक्तांना श्रद्धेने आपल्याकडे खेचून घेते. भराडी देवीची महती इतकी मोठी की 3 दिवस चालणारा हा जत्रोत्सव मुंबई पुण्याबरोबर उभ्या महाराष्ट्राचा श्रद्धोत्सव होतो. आंगणेवाडीला भराडी देवीच्या महात्म्यामुळे आज तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लक्षावधी श्रद्धाळू भक्तजनांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई भराडी देवी विषयी अनेक आख्यायिका आहेत. कुणी तिला तुळजापूरच्या भवानीचा अवतार मानतात, तर कुणी जागृत माता म्हणतात. भराडी देवी विषयी सांगितल्या जाणाऱ्या कथेलाही भक्तांच्या मनात श्रद्धेय स्थान आहे. 500-600 वर्षांपूर्वी या भागात असलेल्या मोजक्या घरांमध्ये आंगणे आडनावाच्या माणसाची एक गाय होती. काही दिवसांनी त्या सद्गृहस्थाच्या असे लक्षात आले की ही गाय आपल्या वासराला तर दूध देते पण आपल्याला दूध देत नाही. म्हणून मग त्याने एके दिवशी गायीचा पाठलाग केला. गपचूप लपून छपून गायीचा पाठलाग करताना त्याच्या लक्षात आलं की गाय एके ठिकाणी थांबली आणि तिने आपला संपूर्ण पान्हा रिता केला. मालक आंगणे चकित झाले. त्यांना त्याच दिवशी रात्री देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की गायीने पान्हा सोडला त्या ठिकाणी मी प्रकट झाले आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आंगण्यांनी ती जागा स्वच्छ केली आणि त्या ठिकाणच्या स्वयंभू पाषाणाची पूजा अर्चा सुरू केली. हळूहळू पंचक्रोशीत देवी प्रकटल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.
लोक जमू लागले, पूजा अर्चा करू लागले, मागणं मागू लागले. त्यांच्या इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण होऊ लागल्या. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरू लागली आणि बघता बघता भाविकांची गर्दी वाढू लागली. भरड म्हणजे मोकळे मैदान आणि भरडावर प्रकट झाली ती भराडी देवी. काही काळानंतर पाषाणावर घुमटी उभारली गेली आणि बघता बघता श्रद्धाळू भाविक भक्तांच्या भक्ती सामर्थ्यातून उभे राहिले भव्यतम मंदिर आई भराडी माते. मराठी मुलखातच नव्हे तर कर्नाटकातही देवीची महती पसरली आणि भक्तजनांचा ओघ सुरू झाला. भराडी देवीची जत्रा ही आंगणेवाडीची जत्रा म्हणून ओळखली जाते. देवीचा मानकरी असलेल्या आंगणे समाजाची बहुतांश वस्ती या वाडीत असल्यानेच असा उल्लेख केला जात असावा. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देवीची जत्रा येते. या जत्रेची निश्चित अशी तिथी नसल्याने कोणत्याही दिनदर्शिकेत अथवा पंचांगामध्ये या जत्रेचा उल्लेख आढळून येत नाही. हे देखील या जत्रेचे वैशिष्ट्य आहे. जत्रेची तारीख ठरवण्याची पद्धती देखील परंपरेला धरून वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. साधारणतः दिवाळी झाल्यावर शेतीची कामे आटोपल्यानंतर गावातली मानकरी व्यक्ती डाळी बसवून देवीला कौल लावतात. शिकारी तिथे शिकारीचा दिवस निश्चित केल्यानंतर पुरुष मंडळी पुरेसा अन्नसाठा बरोबर घेऊन डुकराच्या शिकारीला निघतात. शिकार मिळाल्याशिवाय परतायचं नाही हा तिथला शिरस्ता. मग एकदा का शिकार सापडली की त्या शिकाराची मिरवणूक काढून साग्र संगीत वाजत गाजत मंदिराकडे आणली जाते. डुकराच्या माध्यमातून अनिष्टाची अमंगलाची शिकार करावी म्हणजे त्याचा नाश करावा ही यामागली संकल्पना. या मिळालेल्या शिकारीचे मानपानाप्रमाणे वाटे करून गावातल्या प्रत्येक घरात दिले जातात. मानकऱ्यांच्या आलटून पालटून जेवणावळी होतात. त्यानंतर पुन्हा एक वार एकत्र येऊन मानकरी देवीला कौल लावतात आणि जत्रेचा दिवस ठरवतात. एकदा का जत्रेचा दिवस ठरवला की त्यात काहीही बदल होत नाही. ही देखील या जत्रेची एक विशेष गोष्ट आहे. प्रत्यक्ष जत्रेचा दिवस म्हणजे तर महा आनंदोत्सव. दरवर्षी वाढत जाणाऱ्या लक्षावधी भाविक भक्तांच्या नेत्रांच्या निरांजनांनी देवीला श्रद्धाळू अंतःकरणाने ओवाळले जातात. बैलगाड्या, सायकली, टू व्हीलर, रिक्षा, एसटी, कोकण रेल्वे, बसेस मिळेल त्या वाहनाने भाविक आंगणेवाडीत आईच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी धाव घेतात आणि ती ममताळू माता तर कुणालाच निराश करत नाही अशीच तिची ख्याती आहे. जत्रेच्या दिवशी स्वयंभू पाषाणाला देवीच्या सुवर्णमूर्ती रूपाने सजविले जाते. नवी कोरी साडी चोळी नेसवली जाते. अलंकाराने नटविले जाते. सूर्योदयाच्या वेळी गावचा नाभिक मंदिराच्या बाहेरून सूर्याची किरणे आरशातून देवीच्या मुखावर पाडून देवीला आरसा दाखवतो. भक्तांच्या श्रद्धाळू नजरांनी आई भराडी मातेचे रूप चंद्र सूर्यासारखे दैदिप्यमान भासू लागते. जणू आरसा दाखवून देवीच्या साज शृंगाराची तयारी पूर्ण झाल्याचे निर्देशित करत असावे. आणि मग सुरू होते ओटी भरण. खण, नारळ, सोने चांदीच्या नाण्यांनी ओटी भरण केले जाते. या दिवशी आंगणे कुटुंबातील लहान थोर सारे जण कडक उपवास करतात. घराघरात महाप्रसाद बनविला जातो. भात, भाजी, वडे आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा असा हा शाकाहारी महाप्रसाद बनवताना घरातील अन्नपूर्णा दिवसभर मौन व्रत धारण करतात. सूर्यास्तानंतर ओटी भरण बंद झाल्यावर हा महाप्रसाद देवीला दाखवला जातो. हा महाप्रसाद सोहळा देखील अतिशय वेगळा, उल्लेखनीय आहे. या सोहळ्याला ताटे लावणे असे म्हणतात. पहिल्या मानाचे व इतर सर्व मानकरी एका ताटात प्रसादाचे पदार्थ भरून हे महाप्रसादाचे ताट नव्या कोऱ्या नऊवारी साडीत बांधून घेतात. आंगणे घराण्यातील सुवासिनी ही ताटे डोक्यावर घेऊन मंदिराकडे निघतात. त्या सुवासिनींना सोबत करतात प्रत्येक कुटुंब प्रमुख. ते सुद्धा हातात माडाच्या सुक्या झावळीची सुडतीची मशाल घेऊन. हा परंपरेचा वारसा आजही जत्रोत्सवाचे आकर्षण आहे. देवीला नैवेद्य दाखवून परतताना ताटातील प्रसाद जमलेल्या भाविक भक्तांसाठी उधळला जातो. या महाप्रसादातला एखादा तरी कण मिळावा म्हणून भाविकांची अफाट दाटी होते. महाप्रसादाचे एखादे शीत मिळाले तरी भाग्य उजळले ही भक्तांची अतीव श्रद्धा आहे. या महाप्रसाद सोहळ्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद होतात आणि देवीचे धार्मिक विधी सुरू होतात.
रात्री 2च्या सुमारास पुन्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम अखंड सुरू होतो, तो थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत. नवस फेडण्यासाठी इथे भक्तांची अफाट गर्दी असते. तुळजापूरच्या भवानी मातेप्रमाणे इथेही नवस फेडण्यासाठी तुला करण्याची प्रथा आहे. देवळाच्या मागील बाजूस ठेवलेल्या तागडीत नवस फेडणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या वजना एवढी साखर, नारळ किंवा इतर वस्तू देवीला मनोभावे अर्पण करतात. एकंदरीतच भराडी देवीला कुठूनही हाक मारा, ती हाकेला धावते. ही भाविकांची अढळ श्रद्धा आहे. यामुळेच लक्षावधी भक्तांचा मेळा जमूनही या यात्रेत कधी चोऱ्या, लुटालुटी, फसवणूक असे अनैतिक प्रकार घडले नाहीत. हा देवीचा महिमाच जणू. एवढंच नाही तर चुकून दुसऱ्याची एखादी वस्तू आपल्या सोबत अनवधानाने आली तरी ती देवीच्या चरणापाशी पुन्हा नेऊन ठेवीपर्यंत त्या माणसाला त्रास होतो, असाही अनेकांचा रोकडा अनुभव आहे. देवीचे महात्म्य इतके मोठे की तिच्या छायाचित्राचा अन्मान होऊ नये म्हणून छायाचित्र काढण्याला आणि छपाईलाच मनाई आहे. आंगणेवाडीच्या परिसरात जत्रेला येणाऱ्या भाविक भक्तांवर भराडी मातेच्या कृपाशीर्वादाचे अभेद्य असे संरक्षक कवच असते. म्हणूनच मंदिराच्या आसपास विंचू सापांचा वावर असलेली कोरडवाहू जमीन असली तरी त्या ठिकाणी डेरा, तंबू टाकलेल्या भक्तांना कधीच त्रास झालेला नाही. मात्र दारू देवीला पूर्ण निषिद्ध आहे. दारू पिऊन कुणी मंदिरात प्रवेश केला तरी त्याला त्रास होतो ही अनुभूती आहे. आंगणे मंडळींना तर मदिरापान पूर्णपणे निषिद्ध आहे. अशी चूक करणारी कुटुंबे रसातळाला गेल्याचा रोकडा अनुभव आहे. मसुरे गावच्या 12 वाड्यातील डांगमोडे गाव ही ठाकूर आडनावाच्या कुटुंबांची वस्ती. या ठिकाणचे श्री रवळनाथाचे मंदिर जागृत देवस्थान आहे. या दैवतालाही दारू निषिद्ध आहे. भराडी देवीच्या जत्रेची महती सर्व दूर पसरते आहे. केवळ कोकणातूनच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणचे भक्तजन यात्रेच्या जाहीर केल्या जाणाऱ्या तारखेची आतुरतेने वाट बघत असतात. विविध ठिकाणाहून यात्रा स्पेशल भरभरून आंगणेवाडीच्या दिशेने धावतात. जणू काही भराडी मातेने बोलवणे पाठवल्याची तिच्या दर्शनाची आत्मिक ओढ आपसूक खेचून घेते. आज जग विज्ञान युगाकडे वाटचाल करीत असताना भौतिक सुखसाधनांच्या पलीकडले मानसिक समाधान केवळ अध्यात्मच देऊ शकते यावर भक्तजनांचा अपरंपार विश्वास आहे. म्हणूनच या भाविकांना भराडी देवीच्या दर्शनासाठी अनवाणी चालत जाण्यात जे आंतरिक सुख मिळते ते वर्णनातीत आहे. सारे भेदाभेद विसरून साऱ्यांना भक्तीच्या एकाच पातळीवर तोलणारी व मानवतेचा वस्तुपाठ घालून देणारी भराडी मातेची जत्रा ही सर्वार्थाने आनंद पर्वणीच असते. जत्रा म्हणजे जणू काही आंगणेवाडीची दिवाळी. रंगरंगोटी करून सजवलेले घर, पाहुण्या रावळ्यांची लगबग, अतिथी देवो भव म्हणत घरी आलेला यात्रिक जणू आपला नातेवाईकच आहे या भावनेतून त्याला घरी नेऊन त्याचे आदरातिथ्य करण्याची आतिथ्य भावना. त्यातही माझ्या घरी जास्त पाहुणे जेवले यासाठी ग्रामस्थांमध्ये लागलेली मैत्रीपूर्ण चढाओढ, हे सारं बघितलं की आजही माणुसकी शिल्लक असल्याचा विश्वास दृढ होतो. हे देखील भराडी देवीच्या कृपेचे प्रतीक आहे. आता भराडी देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे. भराडी मातेच्या जत्रेत कोणतीही आडकाठी किंवा बाजारूपणा येऊ नये या भावनेने स्थानिक पातळीवरच हे काम सुरू आहे. असंख्य भाविक भक्तजनांचे श्रद्धाळू हात या कार्याला सफळ संपूर्ण करत आहेत. भरडावर जत्रेच्या दिवशी जणू लक्षावधी भक्तजनांची मांदियाळी भरते. जसा काही माळरानावर फुललेला भक्तीचा मळा. स्वर्गातल्या देवदेवतांनीही हेवा करावा असा भक्तीचा सिंधू सागर. आंगणेवाडीच्या भराडी देवीची महती सर्वदूर पसरलेली आहे. म्हणूनच सारे भाविक भक्तजन आईच्या बोलावण्याची वाट बघत असतात. चला तर मग जाऊया निसर्ग संपन्न कोकणातल्या पर्यटनाचे केंद्र बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला. बोला भराडी माता की जय.